लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। स्टुडंट पोलीस कॅन्डेट नाविन्य उपक्रम संपन्न। पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी राईट टर्न नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न। दिनांक 13/12/2024 रोजी सकाळी 10 वाजता जिजामाता शाळा सातपूर कॉलनी येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत खांडवी साहेब, पोलीस उपायुक्त मुख्यालय व वाहतूक नाशिक शहर, प्रमुख पाहुणे सुधाकर सुरुडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त शहर वाहतूक विभाग नाशिक शहर देविदास वांजळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक 3 नाशिक शहर विश्वास पाटील, पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिनानिमित्त चित्रकला स्पर्धा सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। तसेच 9वी-10वीच्या मुलांनी SPC प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त नाशिक शहर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं। योग्य मार्गाने चांगली संगत असल्यास यश नक्की मिळेल असे सांगितले। तसेच सायबर क्राईम, गुड टच, बॅड टच, व्यसनाचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा, वाहतुकीचे नियम, विविध गुन्हे व शिक्षा याबाबत मार्गदर्शन केलं। अतिथी सुधाकर सुरुडकर यांनी स्टुडंट पोलीस कॅन्डेट प्रोग्रामच्या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले। योग्य दिशेने योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल। राईट टर्न उपक्रमाची माहिती घेतली व कौतुक केलं। अभ्यास कसा करावा याबाबत माहिती दिली। कार्यक्रम प्रसंगी केंद्रप्रमुख नितीन देशमुख, मुख्याध्यापक योगेश पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती छाया गोसावी, पोलीस हवालदार सचिन जाधव, शहर वाहतूक विभाग नाशिक शहर भाऊसिंग जाधव उपस्थित होते। मनपा शाळा क्रमांक 27-28 मनपा माध्यमिक विद्यालय सातपूर कॉलनी असे 1350 विद्यार्थी कार्यक्रमास हजर होते। सूत्रसंचालन सुरेश खांडबहाले, प्रास्ताविक सचिन जाधव, पोलीस हवालदार SPC प्रोग्राम आभार सचिन चिखले यांनी मानलं। आता पोलीस खात्यात शिक्षक झाल्यानंतर पोलीस खात्यात येऊन मला 16 वर्ष झाली। 2 वर्ष PSI म्हणून काम केलं आणि आता DYSP होऊन नंतर SPDCP म्हणून काम करतोय 5-6 वर्षापासून। मित्रांनो, आज आपण या समाजात राहतो आणि या समाजात कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे यासाठी म्हणून आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन कार्यक्रम घेत असतो। हा कार्यक्रम संगत लागते, आयुष्य बर्बाद होते, कुटुंब उद्ध्वस्त होते। आता आपल्या एवढी आपण चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, आहे की नाही? यासाठी आपण चांगला सवयीच्या याच्यातून राहून, चांगल्या मित्रांसोबत राहून आपला अतिशय चांगल्या शाळा आहेत। आमच्या जंगलात शाळा होत्या, इथून 90 किलोमीटर आमचं गाव आहे। आता आमच्यापैकी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्त संकलन विभाग नाशिक।